आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत मी गेलो नाही तर या घटना परत परत घडतील आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावी लागेल. ती मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला, कितीही संकट माझ्यावरती आली तरी देखील मी या ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु ड्रग्ज, अंमली पदार्थांची तस्करी करणारे लोक विट्यातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण, अटक केलेल्या मुलाला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली, त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कुणाचा फोटो आहे, कोणी त्याच्या फायनान्स कंपनीचं उद्घाटन केलंय, असे अनेक सवाल आणि आरोप करत आमदार सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यावर पलटवार केलाय. यावेळी नगरसेवक अमर शेतोळे, माजी नगरसेवक कृष्ण गायकवाड, पलू साठे, रामचंद्र भिंगारदेवे उपस्थित होते. विटा शहरामध्ये 30 कोटींचे ड्रग्ज सापडतात. ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना MIDC मध्ये चालू आहे. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे. सर्व राजकीय नेत्यांनी एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. पोलिसांनी नशेची इंजेक्शन विकणाऱ्या टोळीतील आरोपींचे फोटो कोणाच्या बॅनरवर होते हे सर्वांना ज्ञात असणं महत्त्वाचं आहे. ती टोळीतील व्यक्ती कोणाशी संबंधित आहे, कोणाशी लागेबंध आहेत. ड्रग्जच्या प्रकरणामध्ये ज्या मुलाला अटक झाली आहे त्याचे लागेबंध कुणाशी आहेत, ज्या मुलाला अटक झाली आहे तो मुलगा किती वर्षांपूर्वी विट्यात आलाय, त्याला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली, त्या 22-23 वर्षाच्या मुलाकडे एवढे पैसे आले कुठून, तो फायनान्स कंपनी सुरू करतो, त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कोणाचा फोटो आहे, कुणी त्याच्या फायनान्स कंपनीचं उद्घाटन केलं याचा शोध घेऊन प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. खानापूर तालुक्यातील कारवे येथील औद्योगिक वसाहतीमधील माऊली इंडस्ट्रीज बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना भाड्याने दिल्याबद्दल विट्यातील एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली आहे. गोकुळा विठ्ठल पाटील, वय 47, राहणार पाटील वस्ती विटा, असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कारवे औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना गोकुळा पाटील यांच्या मालकीचा आहे. कारखान्याची जागा 2020 मध्ये जावळे नामक व्यक्तीने गोकुळा पाटील यांना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित केली होती. या जागेत तार, खिळे तयार करण्याची परवानगी पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडे मागितली होती. मात्र कारखाना सुरू केला नसल्याने महामंडळाने त्यांना 1.5 वर्षापूर्वी नोटीस बजावली होती. MD ड्रग्ज प्रकरणातील संशयित रहुदीप बोरीच्या बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितलं होतं. शेड भाड्याने मागणाऱ्या बलराज कातारी याच्याकडे कोणत्याही व्यवसायाचा परवाना नाही याची खात्री तर न करता करारपत्र केले, भाडे करार अधिकृत केला नाही, तसेच औद्योगिक विकास महामंडळाला याची कोणतीच कल्पना दिली नाही. कारखान्यात केमिकल्सचा वापर आणि परफ्यूमचं उत्पादन करणार असल्याचं सांगितलं असलं तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याची माहिती दिली नाही. त्यांची कोणतीही परवानगी नव्हती. गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे त्या ठिकाणी संशयितांना MD ड्रग्जचं उत्पादन सुरू केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी रात्री अटक केली. अटकेपूर्वी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अपर अधीक्षक ऋतू खोकर यांनी विटा येथे येऊन ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटक केली आहे. जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या 5 सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारलाय. या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या असून 24 रोजी निविदा उघडण्यात येतील. या सूतगिरण्यांकडे तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळं आहे. बँकेने यापूर्वीही या सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यापैकी 3 सूतगिरण्या बँकेने स्वतः खरेदी केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकी वसुलीसाठी बँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर,
प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर आणि विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या 5 सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत। या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर 2024 अखेर केवळ मुद्दलाची 134,42,52,000 रुपये थकबाकी आहे। यावरील थकीत व्याज ही कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे। या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे, तर 24 फेब्रुवारीला निविदा उघडल्या जाणार आहेत। स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव 45,81 लाख रुपये, शेतकरी विणकरी सूतगिरणी इस्लामपूर 49,31 लाख रुपये, खडापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स विटा 17,99 लाख रुपये, प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रीज इस्लामपूर 7,55 लाख रुपये आणि विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडीची 13,74 लाख रुपयांची थकबाकी आहे। बँकेने सिक्युरिटीटायझेशन ऍक्ट अंतर्गत या सर्व सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत। बँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची 7 वर्षात विल्हेवाट लावून बँकेची कर्ज वसुली करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे। या संस्था खरेदी करून मार्चमध्ये 5 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे या संस्थांकडील कर्ज वसुली कोणत्याही स्थितीत बँकेला करावी लागणार आहे। कबड्डीसाठी देशभर ख्याती मिळवलेले तरुण भारत व्यायाम मंडळ आणि ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा चंद्र नमस्कार हा योग कार्यक्रम रविवारी सायंकाळी 5 वाजता तरुण भारत व्यायाम मंडळाच्या भव्य स्टेडियमवर आयोजित केला। या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे, अशी माहिती तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी यांनी दिली आहे। ते म्हणाले, तरुण भारत व्यायाम मंडळाने कबड्डी, शरीर सौष्ठव, कुस्ती, रिंग टेनिस, स्केटिंग, योगासन यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं यशस्वी संयोजन केलंय। अनेक क्रीडा प्रकारासाठी या संस्थेचे मोठं योगदान लाभलंय। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या संस्थेने देशाला दिलेत। 1930 ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता 95 वर्ष पूर्ण झाली आहेत। ही संस्था शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करते। याचाच एक भाग म्हणून चंद्र नमस्कार योग कार्यक्रमाचं आयोजन केलंय। जगातला हा पहिला उपक्रम आहे आणि तो सांगलीत होतोय। यामध्ये 1200 महिलांचा सहभाग असेल। यावेळी हजारो नागरिकांचीही उपस्थिती असेल। या उपक्रमाची तरुण भारत स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी जे काही नियम आहेत त्याची सर्व ती तयारी झाली आहे। सायंकाळच्या शांत वातावरणात आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात तसेच उत्तम संगीताच्या तालावर होणाऱ्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधण्यासाठी महापालिकेचा बांधकाम परवाना आवश्यक असतो, पण हा परवाना देण्यास महापालिकेकडून विलंब होतोय। शिवाय आराखडा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खासगी वास्तुविशारद जादा पैशांची मागणी करत असल्याची तक्रार कुपवाडच्या लाभार्थ्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली आहे। त्यांनी याबाबत महापालिकेची यंत्रणा उभी करू अशी ग्वाही दिली। कुपवाड येथील प्रभाग क्रमांक 3च्या कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी थेट संवाद साधलाय। आवास योजनेतील लाभार्थींनी बांधकाम परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या विलंबाबाबत आणि आराखडा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खासगी वास्तुविशारद यांच्याकडून अधिक शुल्क आकारलं जात असल्याबाबत तक्रारी केल्या। यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करून आर्किटेक्टचे पॅनल तयार करून त्यांना माफक दरामध्ये अथवा त्यांचं शुल्क महानगरपालिकेमार्फत अदा करण्याची तरतूद करण्याचं धोरण राबवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं। तसेच घरकुल पूर्ण होऊन आवास योजनेचे विहित नमुन्यातील पेंटिंग खर्च CSR निधीतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। आवश्यकता वाटल्यास महापालिका निधीतून किमान खर्चात पेंटिंगचं काम करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। शासन निर्णयानुसार आवास योजनेतील घरकुलासाठी शासनाकडून प्रत्येकी 5 ब्रास इतके वाळू महसूल विभागाकडून शासकीय शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येते। यासाठी आवास योजनेतील लाभार्थींनी लेखी मागणी दिल्यास त्यानुसार रोडमॅप तयार करून फक्त वाहतुकीच्या खर्चात घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। महापालिकेच्या प्रभाग समित्या सक्षम करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी सहाय्यक आयुक्तांच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। स्वच्छता आणि अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार आता सहाय्यक आयुक्तांना मिळालेत। त्यामुळे शहर आता अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छतेचं काम प्रभावीपणे होणार आहे। महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रभाग समितीबाबत विशेष तरतूद करण्यात येणार आहे। याशिवाय सहाय्यक आयुक्तांना आर्थिक अधिकारावरून विशेष अधिकार प्रदान करण्यात आले। त्यामुळे
त्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमणबाबत आणि शहरातील स्वच्छता तसेच फलक काढण्यासाठी प्रशासकीय ठराव करून अधिकार प्रदान केले आहेत। यापुढे प्रभागनिहाय बोर्ड, फलक, बॅनर परवानगी देण्याचे अधिकार तसेच विनापरवाना बोर्ड, बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी दाखल करायचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना असणार आहेत। तसेच अधिकार आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले आहेत। त्यामुळे यापुढे शहर विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेवर विनापरवाना बोर्ड, फलक, बॅनर लावली तर कडक कारवाई होणार आहे। आयुक्तांनी शहरातील स्वच्छतेबाबत विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाबरोबर सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत आणि त्यांच्या नियंत्रणात करण्याचं नियोजन केलं असून स्वच्छतेबाबत यापुढे विशेष लक्ष दिलं जाणार आहे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा घंटागाडी यांना देऊन सहकार्य करावं। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून आपलं शहर अस्वच्छ करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलाय। जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या आस्थापनाविषयी बाबी आणि योजनांची दिलेली उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 9 जणांचं पथक जिल्हा परिषदेमध्ये दाखल झालंय। सहाय्यक आयुक्त AB जोशी यांच्या अध्यक्षतेखालील पथक कार्यरत आहे। जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राजवट येऊन मार्चमध्ये 3 वर्ष पूर्ण होत आहेत। पदाधिकारी नसल्याने अनेक योजना राबवताना, लोकांचे प्रश्न सोडवताना यंत्रणेची कसरत होते। मात्र प्रशासकीय राजवटीत निधी खर्चासह सभेचं कामकाज, सामान्य प्रशासन विभागाकडून भरण्यात आलेली रिक्त पदे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तपासणीसह विविध कामे, योजना व्यवस्थित राबवण्यात आल्या आहेत की नाहीत याची तपासणी विभागीय आयुक्त पथकांकडून सुरू आहे। तपासणी पथकाकडून अर्थ, समाज कल्याण, बांधकाम, शिक्षण अशा सर्व विभागाची तपासणी करण्यात येते। आरोग्य विभागातील औषधांच्या पुरवठ्यासह लसीकरण, साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची तपासणी होणार आहे। सेस फंड किती खर्च केला यांसह अनेक कामांची तपासणी होणार आहे। स्वच्छ विभागातील स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा अभियान, सार्वजनिक शौचालये, घनकचरा आणि सांडपाणी अहवालांची तपासणी करण्यात येणार आहे। 14 फेब्रुवारीपर्यंत ही तपासणी चालणार आहे। तपासणीनंतर त्रुटी दोषाबाबत सविस्तर अहवाल दिला जाणार आहे। या अहवालानंतर त्रुटीची पूर्तता प्रशासनाला करावी लागणार आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यात अतिक्रमण मुक्त विशाळगड करण्याची ग्वाही दिली असल्याचे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी सांगितलं। नितीन शिंदे म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली व विशाळगडावरील गडाच्या पायथ्याशी असणारे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना आदेश देण्याबाबतची मागणी करण्यात आली। विशाळगडाच्या पायथ्याशी आणि विशाळगडावर 157 अतिक्रमण झालेली आहेत। ती अतिक्रमणे तोडण्यासाठी सरकारने आदेश देऊन निधी सुद्धा वर्ग केलाय। त्या 157 अतिक्रमणापैकी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 90 अतिक्रमणे तोडली आहेत। गडावर झालेले बांधकाम आणि गडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू असतानाच काहींनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यात थांबवावी आणि पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी असा निकाल दिला होता। परंतु हिवाळा संपत आला तरी सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन ही मोहीम सुरू करत नाही, चालढकलपणा करत आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलाय। प्रशासनाने अतिक्रमण मोहीम सुरू करण्यामध्ये चालढकलपणा आणि वेळकाढूपणा करू नये, तातडीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करावी असे आदेश दिले असल्याची माहिती नितीन शिंदे यांनी दिली आहे। राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राज्यभरातील 10,000 युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड, तुकारामबाबा महाराज, अनुप चव्हाण, शिरीष कुमार नाईक, रमेश भुतेकर यांच्यासह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। आझाद मैदानावर महामोर्चा धडकताच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात झालाय। ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली आहे तिथे कायम करावे, शासकीय सेवेत युवा प्रशिक्षणार्थी यांना 10% आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी यावेळी तुकारामबाबा महाराज यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी यांनी आग्रहाने मांडली। महामोर्चाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, पण मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तुकारामबाबा आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली। आमचा मोर्चा शांततेत सुरू आहे, पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अन्यथा रस्ता जाम आंदोलन करण्याचा इशारा तुकारामबाबा यांनी देताच पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली।
तुकाराम बाबा यांनी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोंढा यांची भेट घेतली आहे. त्यांनी सकारात्मक उत्तर न देता हा माझा विषय नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटा असं सांगितलं. राज्याचे मंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचीही भेट घेतली. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांना तुकाराम बाबांनी संपर्क साधून प्रशिक्षणार्थी यांच्या भावना तीव्र असून त्यांना न्याय देण्याची मागणी केली. मंत्री गोगावले यांनी याविषयी आपण मुख्यमंत्री यांची आपली भेट घालून देतो असं आश्वासन दिलं.